पावसाळ्याच्या सीझनमध्ये ना पुणेरी ना मुंबई स्टाईल अगदी साध्या सोप्या पद्धतीने सोलापुरी स्पेशल खमंग असा डाळ वडा बघणार आहोत. जे बाहेरून एकदम कुरकुरीत आहे आणि आतून खुसखुशीत खायला एकदम खमंग अशी रेसिपी आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ शेअर केलाय, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ही 120 ग्रॅमची वाटी, या वाटीने अर्धी वाटी म्हणजे 60 ग्रॅम हरभरा डाळ रात्रभर भिजायला ठेवली होती आणि त्याच्यानंतर ना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे यामधला जे आंबटपणा वगैरे डाळीला असतो तो निघून जातो. तर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, थोडंसं सुद्धा पाणी ठेवायचं नाही. मिक्सरच्या जारमध्ये ॲड करूया आणि याच्यामध्ये चवीसाठी लसूण घेतलं 6 ते 7 पाकळ्या, आलं घेतलं 1 इंच, हिरवी मिरची घेतल्यात 2 आणि कढीपत्ता घेतला 10 ते 12 पानं. हिरवी मिरची चवीनुसार कमी जास्त करू शकता. हिरवी मिरचीचे असे तुकडे करूया, मग लवकर बारीक होईल. त्याच्यानंतर ना आलं, लसूण आणि कढीपत्ता टाकूया. मिक्सरचं जार लावायचं आहे. आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे पेस्ट करायचं नाही किंवा जास्त मोठं ठेवायचं नाही, अगदी भरड आणि यामध्ये डाळ दिसेल अशा प्रकारे ही डाळ वाटून घ्यायचं आहे. जर तुम्ही जास्त बारीक अशी पेस्टसारखं केलात ना तर वडे तेलकट होतात आणि व्यवस्थित वड्यांचा आकार वगैरे येत नाही. तर डाळ वाटून झाली तर ही एका बाउलमध्ये काढते. मोठ्या आकाराचा एक कांदा घेतला आहे, एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, तो यामध्ये ॲड करूया. ओवा घ्यायचा 1 चमचा, हाताने मॅश करून ओवा पण यामध्ये टाकूया. चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकते. अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचं, चवीनुसार घेतली. तुम्हाला हवा असेल तर फक्त हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता, पण मी लाल तिखट पण ॲड केलं आहे. अगदी थोडीशी हळद टाकायचं आहे. गरम मसाला चवीसाठी अर्धा चमचा गरम मसाला ॲड करूया. हे डाळ वडे एकदम कुरकुरीत व्हावं याच्यासाठी मी इथं 6 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नाही नसेल तर नाही घेतला तरी चालेल, पण ह्याच्याने कुरकुरीतपणा जास्त येतो आणि वडे तेलकट वगैरे होत नाहीत. त्याच्यामुळे शक्यतो तर असेल तर याचा वापर नक्की करा. तर एकही पाण्याचा थेंब न वापरता अशा प्रकारे डाळ सर्व मिक्स करून घेतलेली. चमचा घ्यायचा, या चमच्याच्या साहाय्याने 1.5 चमचा मी इथं वाटलेली डाळ घेते. पहिल्यांदा आपण लाडूसारखा आकार देण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे हे चांगल्या प्रकारे व्यवस्थित सेट होतील आणि त्याच्यानंतर ना अशा प्रकारे चपटे करायचे. होता होईल तेवढं आपल्याला चपटे बनवायच्यात, म्हणजे वडे जे आहेत ते फुगणार नाहीत किंवा तेल वगैरे यामध्ये लागणार नाही आहे. तर अशा प्रकारे पूर्णपणे बघू शकता चपटे आणि मीडियम साईजचे मी वडे बनवून घेतलेले. या ठिकाणी अजिबात आपल्याला सोड्याचा वापर करायचा नाही आणि थोडंसुद्धा पाणीसुद्धा वापरायचं नाही. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तिथे नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब पण करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे मी इथं चपट्या आकारामध्ये वडे बनवून घेतले. 60 ग्रॅमच्या डाळमध्ये 12 वडे तयार झालेले आहेत. तर तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे. त्याच्यामध्ये जेवढे बसेल तेवढे वडे सोडायच्यात. तर मी इथं 3 वडे सोडून घेते. स्टार्टिंगचे 1 मिनटं तरी मी इथं गॅस मीडियमवरती ठेवला आहे आणि तोपर्यंत अजिबात झाऱ्या वगैरे लावायचं नाही आहे, कारण वडे तुटू शकतात. एखादा मिनिटभर झालं, थोडासा कलर चेंज झाला आणि वरचे बुडबुडे कमी झाले की आपण दुसऱ्या साईडने याला पलटून घ्यायचं आहे. आता गॅस बारीकवरती करायचं आहे आणि गॅस बारीक करून अजून एक 2 ते 3 मिनटं हे तळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मला 3 ते 4 मिनटं झालेले आहेत हे वडे तळायला. तुम्ही जेवढं जास्त बारीक गॅस करून हे वडे तळसाल तेवढे आतपर्यंत व्यवस्थित तळतात आणि क्रिस्पी असे होतात आणि कलर चांगला येतो. तर राहिलेले पण वडे सेम याच प्रकारे मी इथं तळून घेते. तर अशा प्रकारे आपले वडे तळून झालेले आहेत. तर या ठिकाणी 2च हिरवी मिरची घेतलेले आहेत मी आणि ते तळून घेते. उडू नये म्हणून अशा प्रकारे झाऱ्या कढईमध्ये ठेवायचं आहे आणि परत काढायचं आहे. असं करून मी मिरची पण तळून घेतली. तर अगदी या पावसाळ्याच्या सीझनमध्ये सोलापूरची स्पेशल आणि खमंग असे आपले वडे तयार आहेत. यावरती थोडंसं लाल तिखट टाकते, कारण ते चवीला अजून थोडे छान लागतात. ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. तर तुम्हाला हे वडे ह्याचा आवाज ऐकवते. तर अशा प्रकारे खायला एकदम चविष्ट खमंग असे, वरून क्रिस्पी आणि आतून खुसखुशीत असे आपले डाळ वडे तयार आहेत, जे थोडेसे सुद्धा तेलकट वगैरे नाही झालेले आहेत.
व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.